पाहू शकता। नमस्कार मित्रांनो, मी राजू शिंदे RS किचन या चॅनलमध्ये स्वागत करतो। तर आज मी अगदी कुरकुरीत आणि स्वादिष्ट असे मुगाच्या डाळीचे वडे तयार केले आहेत। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। रेसिपी आवडली तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मग व्हिडिओ बनवायला सुरू करूया। तर सुरुवातीला मी एक 250 ग्रॅम मुगाची डाळ घेतलेली आहे। तर ही एका मोठ्या पातेल्यामध्ये टाकतोय आणि त्यात चण्याची डाळ 80 ग्रॅम घेतलेली आहे, म्हणजे मुगाच्या डाळीपेक्षा तिसरा हिस्सा चण्याची डाळ घेतलेली आहे। आणि याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये टाकतोय आणि याला धुवून एक 4 तास व्यवस्थित भिजवून घ्यायचे। तर पाहू शकता, मुगाची डाळ मी 3 ते 4 वेळेस धुवून घेतलेली आहे आणि चण्याची डाळ पण स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये भरपूर असं पाणी घेतलेलं आहे। तर याला आपण आता 4 ते 5 तास भिजवून घेऊया। तर पाहू शकता, एक 5 तासानंतर आपली डाळ व्यवस्थित अशी भिजलेली आहे आणि चणा डाळ देखील चांगली भिजलेली आहे। तर आपण याचं आता पाणी निथळून घेऊ। तर इथे मी एक चाळणी घेतलेली आहे आणि त्यावर ही डाळ टाकून पाणी चांगलं निथळून घेतो। अशा पद्धतीने व्यवस्थित असं पाणी निथळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली डाळ थोडी कोरडी होईल। आणि चण्याच्या डाळीचं पाणी असं निथळून घेतोय, हे देखील व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे। थोडं देखील पाणी ठेवायचं नाही आपल्याला मध्ये। तर एक 10 मिनिटे झालेली आहेत आणि आपल्या डाळीचं पाणी व्यवस्थित असं निचरून झालेलं आहे। तर आपण यातील अर्धी डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया। जवळपास अर्धी डाळ घ्यायची आहे आपल्याला आणि ही जी अर्धी उरलेली डाळ आहे आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये याला आपण काढून घेऊया आणि याला थोडं जाडसर असं वाटून घेतोय। आणि हे पाहू शकता, अशा पद्धतीने थोडं असं जाडसर आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे, जास्ती बारीक नाही वाटायचं आहे, असं जाडसर। आणि जे आपण डाळ काढलेली पातेल्यामध्ये याच्यामध्ये आपण याला टाकून घेऊया। तर पाहू शकता, अशा पद्धतीने टाकून घेतलेलं आहे। आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही चणा डाळ टाकूया। तर चणा डाळ आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये चणा डाळ टाकलेली आहे आणि चणा डाळ आपल्याला थोडी बारीक वाटायची आहे, म्हणजे आपण जी मुगाची डाळ वाटली आहे त्याच्यापेक्षा आपल्याला बऱ्याचपैकी बारीक वाटायची आहे। ते आपण आता वाटून घेऊया। तर पाहू शकता, अशा पद्धतीने चण्याची डाळ वाटून घेतलेली आहे आणि आपल्या मुगाच्या डाळीपेक्षा बऱ्याचपैकी बारीक वाटलेली आहे, पाहू शकता। तर ही देखील मी याच्यात टाकून घेतोय। तर अशा पद्धतीने असं बारीक वाटून घेतलेले पाहू शकता। आणि त्यानंतर एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये एक 7 ते 8 हिरवी मिरची, एक 6 लसणाच्या पाकळ्या, एक 2 चमचे साबुदाणे, 1 चमचा जिरे टाकतोय आणि या जरा जाडसर वाटून घेतोय। तर पाहू शकता, अशा पद्धतीने जाडसर असं वाटून घेतलेलं आहे। आणि त्यामध्ये टाकण्यासाठी मी एक 4 मोठ्या आकाराचे कांदे लांबसर असे चिरून घेतलेले आहेत, थोडी मेथीची पानं आणि थोडी कांद्याची पात आणि थोडीशी कोथिंबीर आणि आपण जे वाटलेलं मिरची आणि लसणाचं जे पेस्ट आहे ते। तर सुरुवातीला मी कांदा टाकतोय, भरपूर टाकायचा आहे। आणि कांद्याची पात आणि आपण हे वाटलेलं मिश्रण टाकूया। त्यानंतर मेथीची पानं, आपल्याकडे ज्या उपलब्ध असतील त्या भाज्या, मेथी, पालक किंवा कांद्याची पात टाकू शकतो। जर उपलब्ध नसतील तर आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकू शकतो। कोथिंबीर टाकू आणि 1 चमचा हळद टाकतोय, चवीनुसार मीठ टाकतोय आणि 2 चमचे बेसन पीठ टाकतोय आणि आता याला हाताच्या साहाय्याने असं मिक्स करतोय।
जर आपल्याला खूप पातळ वाटलं तर बेसन पीठ आणखीन टाकूया. असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि याचा आपण आता एक असा गोळा करून बघूया, जेणेकरून आपले वडे बसतील की नाही आपल्या लक्षात येईल. तर अशा पद्धतीने आपण एक असा गोळा करून बघायचा आहे आणि हातावर असं थापून बघू. जर व्यवस्थित बसत नसेल, आधी बघायचं, असं व्यवस्थित बसत नसेल तर आपण थोडंसं यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकूया आणि पुन्हा मिक्स करू. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपलं घट्ट असं पीठ तयार आहे वडे बनवण्यासाठी आणि चांगलं असं चिकट पण झालेलं आहे पीठ टाकल्यामुळं, पाहू शकता. तर आपण याचे आता वडे करायला सुरुवात करूया. तर इथे मी एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे पॉलिथिन घेतलेलं आहे आणि सुरुवातीला त्याच्यावर असं तेल लावून घेते. त्याच्याने व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून आपले वडे चिकटणार नाहीत खाली. अशा प्रकारे संपूर्ण. आणि हे जे आपलं मिश्रण आहे त्याचा एक असा गोळा घेऊया. आपल्याला हवा त्या आकाराचा गोळा घ्यायचा. जसा वडा मोठा बनवायचा असेल तर मोठा, छोटा बनवायचा असेल तर छोटा. यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरलेलं नाही, त्याच्यामुळं जास्ती आपण मोठे नाही करायचे, थोडे छोटेच करूया. तर अशा पद्धतीने. आणि हे पॉलिथिन त्याच्यावर असं फोल्ड करून आपण याला असं थोडं मोठं करूया. पाहू शकता अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपला वडा थापून झालेला आहे आणि याला आपण आता काढून घेऊया. तर अशा पद्धतीने आणि याला अलगद असं हातावर असं काढून घेऊ आणि अलगद असं तेलामध्ये सोडूया. त्यानंतर खाली घेऊया. अशा पद्धतीने मंद आचेवर तळून घेऊ आणि तोपर्यंत आपण दुसरा वडा बनवून घेऊया. तर त्याचप्रमाणे आपण पॉलिथिनला तेल लावू आणि असा मिश्रणाचा गोळा घेऊन पहिल्याप्रमाणे असा वडा थापून घेऊया. आणि हा देखील आपण या वड्याच्या खाली असा सोडून देऊ. तर पाहू शकता तो वडा आपला वर आलेला आहे आणि आपण आता हा पहिला वडा आपला परतवून घेऊया. त्याचप्रकारे दुसरा वडा तयार करू. दरवेळेस पॉलिथिनला तेल लावायचं आहे, जेणेकरून आपला वडा चिटकणार नाही, कुरकुरीत तळले जातील आपले वडे. तर एका वेळेस आपण 3 वडे तळूया. तर पहिला वडा आपण परत घेऊ आणि दुसऱ्याला पण पलटवून घेऊया. आणि याला पण आपण आता पलटवून घेऊया. तर पाहू शकता आपण जो पहिल्यांदा वडा टाकला होता जवळपास आपला तो तळलेला आहे. तर आपण याला आता काढून घेऊया. याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तोपर्यंत जो आपण थापून ठेवलेला वडा आहे हा वडा आपण याच्यामध्ये सोडूया. तर अशा प्रकारे आपण
एका पाठोमाग एक वडे टाकू शकतो. एक काढायचा आणि एक टाकायचा. तर अशाच प्रकारे मी संपूर्ण वडे बनवतो आणि नंतर दाखवतो. तर पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने मुगाच्या डाळीचे वडे आपले तयार आहेत. आणि पाहू शकता किती पातळ असे तयार झालेले आहेत आणि किती कुरकुरीत असे झालेले आहेत. पाहू शकता याला तळण्यासाठी मला मंद आचेवर एक 4 ते 5 मिनिट लागलेले आहेत. आणि या चण्याच्या डाळीच्या चटणीसोबत अगदी स्वादिष्ट लागतात. या डाळीच्या चटणीची व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओ पाहू शकता. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत.